आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये धंगेकर शिवसेनेत। आमदार संदीप क्षीरसागरांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। तहसीलदारांना धमकी देतानाची कथित ऑडिओ क्लिप। देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, डॉक्टर वायबसेसह शिवलिंग मोराळेला 6 आरोपी करा, अंजली दमानी यांची मागणी। कराडला सीआयडीच्या ऑफिसला सोड हे मुंडेंनीच मोराळेला सांगितलं। बालाजी तांदळे, शिवलिंग बोराडे आणि सारंग आंधळेला मुंडेंच्याच मोबाईलवरून मेसेज जायचे, अंजली दमानी यांचा आरोप। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि सारंग आंधळे सर्वांचे सीडीआर काढा, अंजली दमानी यांची मागणी। तर सर्व माहिती कोर्ट आणि उज्ज्वल निकम यांना देणार, दमानी यांची माहिती। वाल्मिक कराडमुळे आत्महत्या करायला निघालो होतो। बीडच्या शिवराज बांगरांवर कराडकडून खंडणी मागितल्याचा आरोप। अंजली दमानी यांनी जुनं प्रकरण ट्विट केल्यानंतर शिवराज बांगरांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न सुरू। धनंजय मुंडेंकडे खंडणी गेली होती, त्यांच्याकडे हत्येची पूर्ण माहिती, सरांगेंचा आरोप। ई पीक पाहणी बंधनकारक करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। पीक विम्यासंदर्भात नागरिक सुविधा केंद्रातूनही काही घोटाळे। संपूर्ण यंत्रणेमध्ये जे दोषी निघतील त्यांच्यावर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन।